मी दत्तात्रय लक्ष्मण आसपे, संग्रामनगर ग्रामपंचायतचा माजी डेप्युटी सरपंच, शिक्षक आपलं शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी सहकारी परिषदेचं माझे चेअरमन. आत्ता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकाची रणधुमाळी चालू आहे. 7 तारखेला मतदान आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संग्रामनगर जिल्हा परिषद गटामध्ये मेघा रामचंद्र कचरे हे उमेदवार आहेत आणि पंचायत समितीला राजेश्वरी कृष्णाज माने पाटील हे पंचायत समितीला सदस्य आहे. भारतीय जनता पार्टीची चिन्ह आहे कमळ आणि या कमळ चिन्हाचा प्रचार आम्ही अगदी जोमाने संग्रामनगर गावामध्ये करत आहोत आणि आम्हाला ह्या संग्रामनगर गावामधून मोठा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला आत्ताच खात्री झाली की आमचा उमेदवार बहुमताने निवडून येणार आहे. अगदी संग्रामनगर गटातील तिन्ही उमेदवार भाजपचे निवडून येणार ही त्याची मी खात्री देतो. तुमच्या आणि मोहिते पाटलाचे 3 पिढ्याचे संबंध आहे असं तालुका जिल्हा सांगतोय. मग तुम्ही अचानक पार्टी कशासाठी बदलली? अचानक पार्टी बदलायला कारण असं घडलं की आता तुम्ही म्हटला 3 पिढ्याचं संबंध, 3 पिढ्याचे आमचे संबंध आहेत. मोहिते पाटलाशी आमचे आजोबा हबबा विठोबा महादेव आसबे यांनी काकासाहेबांवर काम केलं होतं. त्याच्यानंतर माझे वडील लक्ष्मण तात्या आसबे यांनी विजयदादांबरोबर बाळादादांबरोबर अगदी झुकून देऊन काम केलेलं आहे, निस्वार्थपणे काम केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मी गेली 30 वर्ष संग्रामनगर गावामध्ये मोहिते पाटील यांचं काम केलेलं आहे. अगदी निस्वार्थपणे मीही काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काय थोड्या राजकारणामध्ये माझ्याकडून चुका झाल्या असतील अनासावधानपणे, परंतु माझ्यावर मोहिते पाटलांनी रोष ठेवायचा कार्यक्रम राबवला आणि मला संग्रामनगर ग्रामपंचायतीच्या पासून वेगळं केलं गेलं. आणि यानंतर आता ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला कारण असं झालं की माझी सगळ्या बाजूनी आर्थिक कोंडी करण्यात आली आणि माझ्यावर आरोप करण्यात आले की एवढी पदं दिली तरी ह्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घ्यायचा निर्णय घेतला आहे. परंतु मी मान्य करतो मला पदं मिळाली, परंतु इतरही गोष्टी अशा आहेत की माझे वडील गेल्यानंतर मला मोहिते पाटलांनी खरंच आधार द्यायला पाहिजे होता, परंतु त्यांनी आधार न देता माझ्यावर अन्याय केला आणि त्या अन्यायासाठी मला राम सातपुते यांच्या कामाबद्दल माहिती होती आणि त्यांच्या कामाला प्रेरित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राम सातपुते भाजपत आहेत बरोबर आहे, परंतु आपल्या घनात आपलं सीट निवडून आल्यावर विकास कामाला मदत मोठी मिळेल का? नक्कीच. कारण कसं आहे, देशामध्ये भाजप सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री भाजपचे आहेत. तिथून निधी येत असतो. ग्रामविकास मंत्री आहेत ते आणि ग्रामविकास खात्याकडूनच ज्या संग्रामनगर किंवा गाव लेवलला हा निधी ग्रामविकास मंत्र्याकडून येत असतो. आणि भारतीय जनता पार्टीचा मंत्री असल्यामुळं आपल्याला येत्या काळामध्ये कुठलाही निधी कमी पडणार नाही. आणि आपले जे उमेदवार आहेत जिल्हा परिषदला मेघा रामचंद्र कचरे आणि पंचायत समितीला राजेश्वरी माने पाटील यांना कुठलाही निधी कमी पडणार नाही आणि ते विकास करतील अशी मला खात्री आहे.